बाबासाहेब आंबेडकरांच्या न्यायालयीन संघर्षाच्या थरारक कथा. अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला महामानव. भारताचा इतिहास जेव्हा लिहिला जातो तेव्हा काही नावं फक्त व्यक्ती म्हणून राहत नाहीत, तर ती विचार बनतात, प्रेरणा बनतात, क्रांती बनतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असंच एक नाव. लोक त्यांना संविधान निर्माता म्हणून ओळखतात, दलितांच्या हक्कांसाठी लढणारा नेता म्हणून ओळखतात. पण फार कमी लोकांना माहीत आहे की बाबासाहेब हे त्यांच्या काळातील अत्यंत बुद्धिमान आणि निर्भीड वकील होते. त्यांच्या कोर्टातील युक्तिवादानं मोठे मोठे ब्रिटिश वकील हादरायचे. न्यायाधीश शांत होऊन ऐकायचे आणि गरीब पीडित लोकांच्या डोळ्यात आशेचा प्रकाश निर्माण व्हायचा. आज आपण अशाच काही भावनिक, प्रेरणादायी आणि थरारक कथांमध्ये प्रवेश करणार आहोत. कथा क्रमांक 1. गरीब विधवेचा न्याय. 1920चा काळ. मुंबई शहर ब्रिटिश राजवटीखालील भारत झपाट्याने बदलत होता. मोठमोठ्या इमारती उभ्या राहत होत्या, रेल्वे धावत होत्या, नवीन कायदे तयार होत होते. पण त्या चमकत्या शहराच्या मागे हजारो गरीब लोकांचं आयुष्य अंधारात हरवत होतं. गरीब माणसाला न्याय मिळणं जवळपास अशक्य होतं. कोर्ट म्हणजे श्रीमंत लोकांची जागा, असं सामान्य लोकांना वाटायचं. याच काळात मुंबईत एका तरुण वकिलाची जोरदार चर्चा सुरू होती. ते वकील फक्त कायदा जाणणारे नव्हते, तर समाजातील वेदना समजणारे होते. ते वकील होते डॉक्टर भीमराव आंबेडकर. त्यांच्या ऑफिसमध्ये रोज अनेक लोक येत असत. काहींना जमीन वाद, काहींना अन्याय, काहींना खोटे आरोप. पण एक दिवस आलेली केस बाबासाहेबांच्या मनाला खोलवर भिडणारी होती. एका दुपारी जोरदार पाऊस पडत होता. बाबासाहेब आपल्या टेबलावरती कागदपत्र पाहत बसले होते. तेवढ्यात दारावरती हलक्या आवाजात टकटक झाली. एक वृद्ध स्त्री आत आली. तिच्या अंगावर जुनी साडी होती, पाय चिखलानं भरलेले होते, डोळ्यात भीती आणि अश्रू होते. तिनं थरथरत्या हातानं काही कागद बाबासाहेबांसमोर ठेवले. साहेब, माझा नवरा मेल्यावर गावातील श्रीमंत लोकांनी आमची जमीन बळकावली. आता मला घरातून हाकलत आहेत. ती बोलता बोलता रडू लागली. बाबासाहेब शांतपणे तिचं म्हणणं ऐकत होते. त्यांनी एक एक कागद काळजीपूर्वक पाहिला. त्या जमिनीची कागदपत्र खरी होती. जमीन त्या स्त्रीच्या नवऱ्याचीच होती, पण समोरच्याकडे पैसा, सत्ता आणि राजकीय संबंध होते. सामान्य वकील अशी केस घ्यायलाच तयार नव्हती. ती स्त्री रडत म्हणाली, साहेब, माझ्याकडे फी द्यायला पैसे नाहीत. बाबासाहेब काही क्षण शांत झाले, मग हलकंसं हसून म्हणाले, न्याय हा पैशानं विकत घेतला जात नाही, तो मिळवावा लागतो. त्या क्षणी त्या स्त्रीच्या डोळ्यात आशेचा प्रकाश निर्माण झाला. केस सुरू झाली. समोर गावातील श्रीमंत जमीनदारांचे नामांकित वकील उभे होते. त्यांना खात्री होती की केस ते सहज जिंकतील, कारण समोर होती एक गरीब विधवा. पण त्यांना एक गोष्ट माहीत नव्हती, त्या गरीब स्त्रीच्या मागे उभा होता भारतातील सर्वात बुद्धिमान कायदेतज्ञ. कोर्टात बाबासाहेब उभे राहिले तेव्हा वातावरण बदललं. त्यांनी अत्यंत शांतपणे आपला युक्तिवाद सुरू केला. ते कायद्याच्या प्रत्येक कलमावरती बोलत होते, प्रत्येक कागदाचा अर्थ समजावत होते. समोरचे वकील गोंधळायला लागले. एका क्षणी बाबासाहेबांनी न्यायाधीशाला पाहून म्हटलं, माय लॉर्ड, गरीब असणं गुन्हा नाही. जर कायदा फक्त श्रीमंतांसाठी असेल तर न्यायालयाचा अर्थ उरत नाही. संपूर्ण कोर्ट शांत झालं. लोक बाबासाहेबांकडे आश्चर्याने पाहत होते. त्यांच्या शब्दात फक्त कायदा नव्हता, तर सत्याची ताकद होती. समोरच्या पक्षानं खोटे साक्षीदार आणले होते, पण बाबासाहेबांची उलट तपासणी सुरू होताच सगळं चित्र बदललं. एक साक्षीदार म्हणाला, ही जमीन त्या विधवेची नाही. बाबासाहेबांनी शांतपणे विचारलं, तुम्ही त्या जमिनीचे मूळ कागद पाहिले आहे का? साक्षीदार अडखडला, नाही. मग तुम्ही शपथ घेऊन खोटं का बोलत आहात? संपूर्ण कोर्टात कुजबूज सुरू झाली. काही वेळातच त्या साक्षीदाराचा खोटेपणा उघड पडला. न्यायाधीश प्रभावित झाले. अखेरीस निकाल लागला. जमीन त्या विधवेला परत देण्याचा आदेश देण्यात आला. ती स्त्री रडत बाबासाहेबांच्या पायावर पडली. पण बाबासाहेबांनी तिला उचललं आणि म्हणाले, माझ्या पायावर पडू नका. आज न्याय जिंकला आहे. कथा क्रमांक 2. खोट्या आरोपातून वाचलेला तरुण. मुंबई उच्च न्यायालय. ब्रिटिश काळ. एका दलित तरुणावरती चोरीचा आरोप ठेवण्यात आला होता. तो तरुण गरीब होता. त्याचं कुटुंब मजुरी करून जगत होतं. पण गावातील प्रभावशाली लोकांना स्वतःचा गुन्हा लपवण्यासाठी त्या मुलाला अडकवलं. पोलिसांनी त्याला अटक केली. संपूर्ण गावात चर्चा सुरू झाली, आता हा मुलगा वाचणार नाही. त्याच्या आईनं अनेक वकिलांकडे धाव घेतली, पण गरीब असल्यामुळे कुणीही केस घ्यायला तयार नव्हतं. अखेरीस कोणीतरी तिला एक नाव सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ती आई रडत बाबासाहेबांकडे आली, साहेब, माझा मुलगा निर्दोष आहे. बाबासाहेबांनी तिचं म्हणणं शांतपणे ऐकलं. त्यांनी आरोपी मुलाला भेट घेतली. त्याच्या डोळ्यात भीती होती, पण प्रामाणिकपणा दिसत होता. बाबासाहेब म्हणाले, सत्य तुमच्या बाजूने असेल तर कुणीही तुम्हाला हरवू शकत नाही. केस सुरू झाली. ब्रिटिश सरकारी वकील अत्यंत आत्मविश्वासाने उभा होता. त्याच्याकडे कागदपत्र होती, साक्षीदार होते, पोलिसांचा अहवाल होता. सगळ्यांना वाटत होतं आरोपी दोषी ठरेल. पण बाबासाहेब शांत होते. जेव्हा त्यांनी उलट तपासणी सुरू झाली तेव्हा कोर्टात जणू वादळ आलं. ते एक एक प्रश्न विचारत होते.
तुम्ही आरोपीला चोरी करताना स्वतः पाहिलं होतं का? नाही. मग तुम्ही खात्रीने कसं सांगू शकता? साक्षीदार गोंधळायला लागले. एका साक्षीदाराला बाबासाहेबांनी इतक्या अचूक प्रश्नांनी अडकवलं की त्याच्या तोंडून सत्य बाहेर आलं. मला खोटी साक्ष द्यायला सांगितली होती. पूर्ण कोर्टात खळबळ उडाली. ब्रिटिश वकील हादरले. न्यायाधीशांनी गंभीर आवाजात निकाल दिला, आरोपी निर्दोष आहे. मग आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती बाबासाहेबांना म्हणाली, साहेब, तुम्ही माझा मुलगा परत दिलात. बाबासाहेब शांतपणे म्हणाले, मी नाही, सत्य जिंकलं. कथा क्रमांक 3. शिक्षणासाठी लढलेली केस. त्या काळात अस्पृश्य समाजातील मुलांना शिक्षण मिळणं अत्यंत कठीण होतं. अनेक शाळा त्यांना प्रवेश देत नव्हत्या. एक गरीब विद्यार्थी शाळेत खूप हुशार होता, पण तो दलित समाजातील असल्यामुळे त्याला वर्गातून बाहेर काढण्यात आलं. त्याच्या वडिलांनी बाबासाहेबांची भेट घेतली. साहेब, माझ्या मुलाला शिकायचं आहे. हे ऐकताच बाबासाहेब काही क्षण शांत झाले, कारण त्यांच्या डोळ्यासमोर स्वतःचं बालपण आलं. शाळेत पाणी मिळत नव्हतं, वर्गात वेगळं बस लावलं जायचं. त्यांनी ती केस ताबडतोब स्वीकारली. कोर्टात बाबासाहेब उभे राहिले. त्यांचा आवाज शांत होता, पण शब्द ज्वालांसारखे होते. शिक्षण हा कुणाच्या बापाचा मालकी हक्क नाही, तो प्रत्येक मुलाचा जन्माधिकार अधिकार आहे. संपूर्ण कोर्ट शांत झालं. बाबासाहेब पुढे म्हणाले, जर एखाद्या मुलाला फक्त जातीमुळे शिक्षण नाकारलं जात असेल तर तो त्या मुलाचा नाही तर संपूर्ण समाजाचा अपमान आहे. त्यांचा युक्तिवाद इतका प्रभावी होता की न्यायाधीशही काही क्षण शांत झाले. अखेरीस निकाल विद्यार्थ्याच्या बाजूने लागला. त्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी बाबासाहेबांना फी विचारली. बाबासाहेब हलकच हसले आणि म्हणाले, फी द्यायची असेल तर तुमच्या मुलाला खूप शिकवा. त्याच्या मुलाच्या डोळ्यात चमक निर्माण झाली. कदाचित त्या दिवशी त्यांना फक्त शाळेचा प्रवेश मिळाला नाही, तर आयुष्य बदलण्याची संधी मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त कोर्टात केस लढल्या नाहीत, तर त्यांनी अन्यायाविरुद्ध युद्ध केलं. त्यांच्यासाठी वकिली म्हणजे पैसा नव्हता, न्याय होता. गरीब, पीडित, अस्पृश्य, दुर्बल लोकांसाठी आशेचा किरण होता. त्यांच्या शब्दात ताकद होती, बुद्धीत प्रचंड सामर्थ्य होते, माणुसकी होती. म्हणून आजही लोक म्हणतात, जर न्यायाला आवाज असता तर तो आवाज बाबासाहेबांचा असता. कथा क्रमांक 4. बाबासाहेबांनी कोर्टात ब्रिटिश अधिकाऱ्यालाच गप्प बसवलं. ब्रिटिश काळ. मुंबई उच्च न्यायालय. त्या काळात इंग्रज अधिकाऱ्यांचा शब्द म्हणजे जणू कायदा समजला जायचा. त्यांच्या विरोधात बोलण्याची कुणाची हिंमत नव्हती. एका गरीब कामगारावरती सरकारी माल चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तो कामगार रेल्वे विभागात काम करत होता, प्रामाणिक होता, पण काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी स्वतःचा घोटाळा लपवण्यासाठी त्याला अडकवलं. पोलिसांनी त्याला अटक केली. संपूर्ण विभागात बातमी पसरली, सरकारी केस आहे, आता तो माणूस आयुष्यभर जेलमध्ये जाणार. त्याची पत्नी रडत रडत बाबासाहेबांकडे आली. तिच्या हातात लहान मूल होतं, डोळ्यात भीती होती. ती म्हणाली, साहेब, माझा नवरा गरीब आहे, पण चोर नाही. बाबासाहेबांनी केस स्वीकारली. कोर्टात ब्रिटिश अधिकारी अत्यंत गर्वाने उभा होता. त्याला वाटत होतं, एक भारतीय वकील माझं काहीच बिघडवू शकत नाही. केस सुरू झाली. सरकारी वकील मोठमोठ्याने बोलत होता. तो आरोपीला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत होता. पण बाबासाहेब शांत होते. त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याची उलट तपासणी सुरू केली. तुम्ही म्हणता चोरी झाली, तर चोरीच्या दिवशी तुम्ही स्वतः तिथे होता का? अधिकारी म्हणाला, नाही. मग आरोपीवरती आरोप कशाच्या आधारावरती केला? अधिकारी गोंधळला. बाबासाहेबांनी एक कागद न्यायालयासमोर ठेवला. माय लॉर्ड, या कागदावरती स्पष्ट लिहिलं आहे की त्या दिवशी आरोपी ड्युटीवरच नव्हता. पूर्ण कोर्टात कुजबूज सुरू झाली. ब्रिटिश अधिकारी घामाघूम झाला. बाबासाहेब पुढे म्हणाले, गरीब माणसावरती खोटा आरोप ठेवणं सोपं असतं, कारण त्याच्याकडे सत्ता नसते, पण न्यायालयात सत्याचीच सत्ता चालते. न्यायाधीश काही क्षण शांत राहिले आणि अखेर त्यांनी आरोपीला निर्दोष घोषित केलं. त्या कामगाराची पत्नी कोर्टातच रडू लागली. ती म्हणाली, साहेब, तुम्ही आमचं आयुष्य वाचवलं. बाबासाहेब शांतपणे म्हणाले, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हेच माझं काम आहे. कथा क्रमांक 5. फी नाही म्हणून बाबासाहेबांनी केस मोफत लढली. मुंबई. एका छोट्या झोपडीत राहणारं गरीब कुटुंब. घरातील कमावणारा माणूस अचानक मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी त्या विधवा स्त्रीला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ती स्त्री 2 लहान मुलांना घेऊन दर फिरत होती. अनेक वकिलांकडे गेली, पण सर्वांना आधी फी मागितली. तिच्याकडे खायला पैसे नव्हते, फी कुठून देणार? अखेरीस कुणीतरी तिला बाबासाहेबांचं नाव सांगितलं. ती घाबरत घाबरत त्यांच्या ऑफिसमध्ये आली. तिचे कपडे फाटलेले होते, डोळे सुजलेले होते. ती रडत म्हणाली, साहेब, मला घरातून काढत आहेत, माझ्या मुलांचं काय होईल? बाबासाहेबांनी तिचं पूर्ण म्हणणं ऐकलं. काही क्षण ते शांत बसले, कारण त्यांना स्वतःच्या आयुष्यातील संघर्ष आठवत होता. गरिबी, अपमान, असहाय्यता. त्यांनी त्या स्त्रीला विचारलं, तुमच्याकडे केससाठी पैसे आहेत का? ती खाली मान घालून म्हणाली, नाही साहेब. क्षणभर शांतता पसरली आणि मग बाबासाहेब म्हणाले,
ठीक आहे, ही केस मी मोफत लढेन. त्या स्त्रीला विश्वासच बसत नव्हता. केस सुरू झाली. समोरचे नातेवाईक श्रीमंत होते. त्यांनी मोठे वकील उभे केले होते. त्यांना वाटत होतं की गरीब विधवा काय लढणार. पण बाबासाहेब कोर्टात उभे राहिले आणि संपूर्ण वातावरण बदललं. त्यांनी कायद्याचे असे मुद्दे मांडले की समोरचे वकील गप्प झाले. बाबासाहेब म्हणाले, एका असहाय्य स्त्रीला घराबाहेर काढणं हा फक्त कायद्याचा प्रश्न नाही, तर माणुसकीचा प्रश्न आहे. त्यांचा आवाज कोर्टात घुमला. अखेरीस न्यायालयानं त्या विधवेच्या बाजूनं निकाल दिला. तिला तिचं घर परत मिळालं. ती रडत बाबासाहेबांच्या पायावरती पडली आणि म्हणाली, साहेब, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही. बाबासाहेब हलकंसं हसले. तुमच्या मुलांना चांगलं माणूस बनवा, तीच माझी फी आहे. जर तुम्हालाही बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाचे प्रेरणा व्हिडिओ आवडले असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. कारण इतिहास फक्त वाचण्यासाठी नसतो, तर त्यातून शिकण्यासाठी असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सत्य, प्रेरणादायी आणि थरारक कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.